नमस्कार मित्रांनो, मी श्रीप्रसाद स्वामी आणि आज वाजलेत रात्रीचे किंवा पहाटेचे 3:30 वाजलेले आहेत आणि सध्या आपण आहोत क्राऊन प्लाझा या रिसॉर्टमध्ये. पाहू शकता क्राऊन प्लाझामध्ये आहोत आपण आणि आजचं टार्गेट जे आहे ते जवळपास 75 ते 80% पूर्ण झालेलं आहे. रात्री 10 वाजता निघालो होतो, 3:30 वाजेपर्यंतच 80% टार्गेट जवळपास पूर्ण झालेलं आहे. त्याचं कारण असं की आज पाऊस पडला होता, त्यामुळे सर्च प्राईस जास्त होती आणि दुसरी गोष्ट अशी की आज संडे असल्यामुळे पब वगैरे सगळे फुल होते, त्यामुळे पण सर्च प्राईस वाढलेली होती. डिमांड जास्त होती, सप्लाय त्या तुलनेत कमी होता गाड्यांचा, त्यामुळे थोडीशी सर्च प्राईस वाढलेली होती. ठीक आहे, मी सध्या रिझर्वेशनसाठी आलेलो आहे. कोणत्याही वेळी ती येतील, आणखीन तसे 3-4 मिनिट आहेत बाकी, पण येऊ शकतात. तर मला फक्त आजचा एक किस्सा सांगायचा होता, जो आज झालेला, जो तुमच्यासोबत होऊ नये यासाठी सांगायचा आहे. तो किस्सा असा की मी घरातून निघाल्यानंतर 2 ट्रिप झाल्या माझ्या जवळपास आणि 2 ट्रिप झाल्यानंतर उबेर आणि रॅपिडो हे दोन्ही ॲप चालणे एकाएकी बंद झाले. ते बंद का झाले हे मला कळत नव्हतं. मी उबेरवर पण ट्रिप येत नव्हत्या मला आणि रॅपिडोवर पण येत नव्हत्या. आता त्या ट्रिप का येत नाहीत म्हणून पाहत होतो, चेक करत होतो, तर म्हणजे सगळं हँग चालत होतं. मोबाईल हँग झाला असं वाटलं. मी पाहिलं की मोबाईल हँग होतोय का, तर दुसऱ्या ॲप्लिकेशन बरोबर चालतायत म्हणजे उघडतायत ॲटलिस्ट. यूट्यूब वगैरे बघितलं तर ते चालत नव्हतं. मग म्हणलं नेट चालत नसावं बहुतेक. मग म्हणलं इथे कदाचित पाऊस पडल्यामुळं कुठल्या टावरचं काय प्रॉब्लेम झाला आहे का काय, त्यामुळे नेट चालत नसावं, किंवा कदाचित इराणने समुद्रातली केबल वगैरे कट केली की काय असाही डाऊट आलेला. पण बघितलं तर बाकी सर्वांचे चालू होते, माझं एकट्याचंच बंद होतं. कस्टमर केअरला फोन केला आणि त्यांना विचारलं की म्हणजे असं काय नेट कशामुळे चालत नाही, तर त्यांचं म्हणणं आलं की तुमचा आजचा डेटा पॅक संपलेला आहे, त्यामुळे नेट चालत नाही आहे, त्यामुळेच कुठल्या ॲप वर्क होत नाही आहेत. आणि तोपर्यंत माझ्या मनात म्हणजे विचारांचा असा डोंगर उभा राहिला होता की काय झालं असेल, काय ओला, उबेर, रॅपिडो ह्या म्हणजे काय झालं काय. तसं उबेर बंद पडलं तर एका अर्थी मला खुशीच झाली असती की उबेर बंद पडलं, त्यावरचे सर्व कस्टमर रॅपिडो आणि ओलावर स्विच झाले असते. पण तसं काही झालं नाही, दुर्दैवी तसं काही झालं नाही. पण दुसरी गोष्ट सांगण्याची ही की बाबांनो, थोडंसं नेट पॅक वगैरे लक्ष द्या. महिन्याचं जे रिचार्ज करता 2च्या ऐवजी 2.5 GB करा, कारण की बहुतेक माझ्या मताने रॅपिडो जे आहे ते थोडंसं जास्त नेट खातं असं वाटतंय. पण नेट पॅक संपल्यामुळे हा 4 वर्षामध्ये याचा पहिल्यांदा इश्यू आलेला मला असा, ज्यामुळे पूर्ण घाबरून गेलेलो की म्हणजे एकतर सर्च प्राईस चालू आहे, ट्रिप इतक्या छान होत आहेत आणि अचानक हे काय झालेलं. तर थोडंसं लक्ष ठेवा, घाबरून न जाता थोडं म्हणजे नेट पॅक वगैरे मारतानाच 2.5 GB मारा. घरात जरी तुमच्याकडे वायफाय असेल, बाहेर आल्यानंतर सर्व प्रॉब्लेम येतातच. आणि दुसरी गोष्ट सांगण्याची अशी की पावसाळा सुरू झालेला आहे. सर्च प्राईस माझ्या मताने इथून पुढे दररोजच चांगली राहील. अख्खा पावसाळा तरी ट्रिप चांगल्या भेटतील अशी अपेक्षा आहे. तर भेटू पुन्हा एकदा. रिझर्वेशन आहे त्यामुळे ते येण्याची टाईम झालेली आहे. पुन्हा एकदा भेटू, पण लक्ष ठेवा ॲपवरती आपल्या गाडीच्या मेंटेनन्सकडे वगैरे सगळीकडे. आणि दुसरी गोष्ट आत्ता अशी की थोडंसं मला गाडीचं पिकअप थोडंसं कमी झाल्यासारखं वाटलं. का ते कळत नव्हतं. मी थोडा विचार केला काय झालं असेल, खाली पाहिलं टायरकडे, तर थोडीशी पुढच्या 2 चाकामध्ये किंचित हवा कमी वाटली, त्यामुळे पिकअप कमी झालं होतं. मला वाटलं काय इंजन काम निघतं का काय, पण तसं काही नव्हतं. आजची ही दुसरी घटना होती ज्यामुळे कपाळात आल्या होत्या. तर तसं काही झालं नाही सुदैवाने. पण लक्ष ठेवत चला मित्रांनो, मोबाईलकडे आणि गाडीकडे सुद्धा आणि स्वतःकडे सुद्धा. तर ठीक आहे, काळजी घ्या, लक्ष ठेवा. धन्यवाद. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.